नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो या नवीन मुलाखतीमध्ये. तर आपण आलात हिंद केसरी अशा खडीमाळामध्ये. तर असा शर्यत क्षेत्रात कुठला बैल नसेल जो आधी हिंद केसरी झालाय, आता जी हिंद केसरी बैल पळतात तो आता इथं ह्या माळात पळला नाही. त्याच माळामध्ये आता आपण मुलाखत घ्यायला आलोय, कारण येत्या 18 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय मसोबा यात्रेनिमित्त. तर आता त्या मैदानाची मुलाखत असणार आहे. त्यामध्ये आता कोणते कोणते गट आहेत, त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे, मैदानाचे नियम व अटी काय आहेत, संपूर्ण माहिती आता आपण कमिटीकडनं घेणार आहे आणि ती तुम्हाला कळवणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर आता पहिला तुमचं ओळख सांगा. नमस्ते, मी विशाल खामकर, गाव माझा अल्कुडियस. आमच्या गावची यात्रा 17 आणि 18 तारखेला 2 दिवस आहे. बैलगाडी शर्यतीचं आयोजन आम्ही 18 तारखेला केलेलं आहे सकाळी. आणि उन्हाचं प्रमाण भरपूर असल्यामुळं पोलीस स्टेशन आणि डॉक्टरांना सांगून मैदान हे सकाळी आम्ही 7:30ला सुरुवात करणार. 7:30ला म्हणजे आदत आम्ही 7:15ला गट सोडणारच आहे. बरोबर. आणि दुसरा आणि चौसा 8 पर्यंत आम्ही कंप्लीट करणार आहे. कारण आमचं गट लिमिटेड आहेत. दुसरा, चौसा आणि बगट आणि आदत असे 3 गट. 3 गट आहेत. आणि 15 गाड्यांचं आमचं लिमिट आहे. बरोबर. कारण आम्ही 16वी गाडी नोंद करून घेणारच नाही. तर मित्रांनो, आता दादाने सांगितले की मैदान हे आता कसं आहे, 18 तारखेला 2-3 मैदान आहेत, ज्यामध्ये आता सकाळी सकाळी पहिलं मैदान हे इथलं होईल, खडीमाळाचं होईल आपलं. खडीमाळाचं. 2 नंबरला मैदान भिलवडीचं होणार आणि 3 नंबरला सांगलीवाडीचं. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे ड्रायव्हरांची पण कुठं गैरसोय होऊ नये, कारण आता कसं आहे, तिन्ही मैदान ही लांब लांब दुसरे एक टोकाला आहेत. त्यामुळे इथनं गाडीवान हे इथं गाडी हाणून परत तिकडे हाणायला जाणं जरा प्रॉब्लेम येते. त्यामुळे कमिटीने हे मैदान लवकर ठरवलंय 7:30 वाजता. त्यामुळे लवकर तर याच. तर आता आपण मैदानाचे गट कोणते कोणते आहेत ते आता आपण बघूया, ज्यामध्ये 3 गट आता ब गट, दुसरा, चौसा, त्याचप्रमाणे आदत अशी 3 गटात मैदान पार पडणार. ते आता आपण बक्षीस बघूया. तर बक्षीस पहिला सांगा. बक्षीस आदतला आमचं 5,000, 3,000, 2,000 10% डिपॉझिट आहे. आणि दुसरा चौशाला 21,000, 15,000, 11,000 10% डिपॉझिट. आणि बगटाला 31,000, हे आपलं 25,000, 21,000 आणि 15,000. 25, 21, 15 10% डिपॉझिट. तिन्ही गटाला 10% डिपॉझिट. 10% डिपॉझिट, 15 गाड्या लिमिटेड. बरोबर. तर आता आपण बक्षिसांचं वितरण बघितलं तिन्ही गटांचं. आता सगळ्यात महत्वाचं असे मैदानाची नियम अटी. नियम काय आहेत बघूया. मैदानाचे नियम म्हणजे आमचं मैदान हे रितसर गव्हर्नमेंट परमिशन चालू आहे. बरोबर. त्याच्यामुळं जे शासनाचे नियम आहेत ते पहिले मालकाने आणि ड्रायव्हरांनी पाळायचे. आणि आमच्या पट्ट्याचा नियम असा आहे, इथं आतापर्यंत जे काय म्हणजे तालीमोजाचे काही मैदान असतील, विदाउट बॅटरी, विदाउट मेजॉरिटी फिरवायला सुद्धा आमचा माणूस जात नाही कोण. बरोबर आहे. आणि ह्याचं पालन काटेकोरपणे बैल मालक, चालक आणि शर्यत शौकीन यांनी सगळ्यांनी पाळायचं आहे. कोण बुजवायला जरी गेलं आणि फिरवायला जरी गाडीच्या जवळ गेलं, आधीमध्ये कोणी उभा राहून काठी मारली किंवा काळं कापड चिकटवून आतमध्ये बॅटरी वगैरे आमच्या लक्षात येतेच. बरोबर आहे. आणि आमचं वरून 2 ड्रोन आहेतच आणि तुमचा आणि व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये. टोटली आम्ही पूर्ण बघून शहानिशा केल्याशिवाय कोणालाही बक्षीस देणार नाही. आणि चुकून ड्रायव्हराने चोरून जरी बॅटरी केली तरी त्याला त्याचं शिक्षाही भेटणार आहे. बरोबर. आणि आमची पोरं म्हणजे आमच्या गावची जी संघटना आहे, बैलगाडी शर्यत संघटना, ही 100 मीटरवर आमची 10 पोरं असणार आहेत. चुकून यांनी आगाऊपणा करताना दगड घातला, कोणी आधीमध्ये मोटरसायकल घातली, त्याच्या गाडीला दगड घातला किंवा त्याला लागला, त्याला पंच कमिटी जबाबदार राहणार नाही. आणि मैदान हे वेळेतच होणार. बरोबर. कोणाची ही वाट बघितली जाणार नाही. गाडीवानला प्रत्येक वर्ष. आणि इथं जो ह्या मैदानाला बॅटरी करल त्याला पुन्हा कुठल्याही तालमीला सुद्धा त्याला इथं गाडीमध्ये बसून नेलं जाणार नाही. 1 वर्ष त्याला ह्या मैदानावर बंदी ड्रायव्हरला. नाही पाहिजेच. कसं आहे, एवढं कडक नियम व अटी असल्याशिवाय मैदान रास होत नाही. आणि कसं आहे, आपलं नाव करायचं झालं तर मैदान हे रास्तच करावं लागतंय. जसं बोललंय मुलाखतीत तसंच आता हे मैदान पार पडतंयच. कारण आपण भरपूर मैदानं इथली बघितल्यात. आता स्वतः माझं पण आता मैदानचं शूटिंग तुम्ही बघाच, एखाद्या मैदानचं असेल खडीमाळाचं, हे मैदान इथं पूर्णपणे 100% रास्तच होतंय. कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी काही होतच नाही. त्यामुळे तुम्ही पण घरात येताना काळजी घेऊन या की बाबा आपल्या आजूबाजूचा जे बैलाच्या बाजूने पळणार आहे, चुकून तो सकट कुठं तर बॅटरी करायला जाऊन घावला तर बिनकामाचं आर्थिक नुकसान मालकांना होते. कमिटीने नियम अटी सांगितल्यात, गट पण सांगितलं. आता आपण मैदानचं या व्हिडिओच्या शेवटला आपण पट्टा कसा असणार आहे ते पण बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला गाडी नोंद करताना काय अडचण येणार नाहीत. पूर्ण कलर पर्यंत तुम्हाला पट्टा सगळा यात व्यवस्थित दाखवलाय. आपल्या एका रेषेत
एवढा पट्टा पैसा आहे की एका रेषेत 10 ते 12 गाड्या एक टाक सलग पळून येतील असा पट्टा आहे. कुठंतरी एका दुसरी गाडी 2-3 गाड्या पळतात, नाहीतर संपूर्ण पट्टा पैसा आहे. बैलांना पळायला काहीच अडचण नाही. त्यामुळे लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्या आणि यायला विसरू नका. दिनांक 18 तारखेला बरोबर सकाळी 7:30 7:15 वाजता हे पहिला गट सुटायला चालूच होणार आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आता सगळ्यात एक महत्वाची सूचना द्यायची राहिली कमिटीची, ती आता कमिटी म्हणजे दादा देतीलच. आदत गट हा आमचा गाव मर्यादित आहे, म्हणजे एक गावातील आणि एक बाहेरील दोन्ही जोडी जर बाहेरील आले तर आम्ही सुटू देणार नाही, कारण तो गट आम्ही मर्यादित ठेवलेला आहे, गाव मर्यादित. त्यामुळे कोणी चुकूनही आणू नका. कारण गटांनी दुसरा आम्ही आमच्या नियमात 1% बदल करणार नाही. जे काय आम्ही पोस्टरवर आणि सोशल मीडियावर जे नियम दिलेत त्याच्यात 1% बदल करणार नाही. आणि पंच कमिटी ही गावचीच असेल, तिथं कोणी आम्हाला ज्ञान जरी शिकवलं तर आम्ही त्यांचं कोणाचं बाहेरल्यांचं ऐकणार नाही. आणि कोण किती जरी मोठा असला तरी आमच्या गावचा पण इतिहास खूप मोठा आहे आणि आमचा इतिहास आम्हाला वर काढायला कोणी लावू नये, हीच आमची शर्यत शौकीनांना विनंती आहे. आणि लवकरच आमचं हे ट्रायलचं मैदान आहे आणि येत्या 1-1.5 महिन्यात आमचं मोठं मैदान असणार आहे आणि हे गव्हर्नमेंट परमिशनच असणार आहे. भले ते आता मी आकडा सांगू शकत नाही, ते ज्याच्या वेळी कमी लाख प्लस असेल पण कमी जास्त ठरेल त्याच्यावर. तेच की काय 5-10,000 मागं पुढे होणार, ते पण लाखाच्या वरचं मैदान असणार एवढं 100%. तर आता कमिटीने सांगितलंच की कसं आहे, एक थोडक्यात कडक भाषेत सांगितले की खडीमाळाचा इतिहास सगळ्यांना माहितच आहे, मैदान कसं होतंय आणि अल्कुड गाव कसं आहे. त्यामुळं काय अडचण नाही गाड्या पळवायला. ज्यांना रास पळवायचे आहे त्यांनी 100% इथे याच. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आदत गट हे एक गावातील आणि एक बाहेरील हे असं असणार आहे. जर का दोन्ही बाहेरची असली तरी ती येऊन खर्चात पडू नका. आणि इथून पुढं हे आपला जे हा पट्टा आहे हा 5 गावची बाउंड्री आहे इथं. त्यामुळं इतर गावांना सुद्धा आम्ही सहकार्य करून भरपुरात म्हणजे ज्यादा मैदान करायचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहे, कारण पळणाऱ्या बैलाला वाव मिळावा. मैदान ही 100% इथून पुढे क्लिअरच होतील, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आता कमिटीने सांगितलंच आणि आता तुम्ही सकट एक खून गाठ बांधूनच घ्या. मैदानी कसं होणार तर यायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच अल्कुडियास. आज खडीमाळ अल्कुडियास येथे आम्ही सर्व बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित आहोत. 2026 म्हसोबा ग्रामदैवत म्हसोबा यात्रेनिमित्त 18/4/2026 रोजी सकाळी ठीक 7 वाजता अल्कुडियास खडीमाळ येथे बैलगाडा प्रेमी अल्कुडकर या सर्वांच्या सहकार्यानं व आमच्या मदतीनं दिनांक 18/4/2026 रोजी मोठ्या प्रमाणात शर्यत संपवली जाणार आहे. त्यासाठी सर्व शर्यतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो. त्याचबरोबर प्रथमतःच शासन नियमानुसार ही शर्यत पार पडणार आहे. त्यासाठी सर्व शर्यतप्रेमींना विनंती करतो, सर्वांनी व्यवस्थितरित्या शर्यत पार पाडावी, कोणाची दुखापत किंवा तक्रार होता कामा नये अशी विनंती करतो. त्याचबरोबर अल्कुडियास गावातील सर्व बैलगाडा प्रेमी मित्र यांच्या सहकार्यानं हे मोठा कार्यक्रम, एक मोठा ऐतिहासिक शर्यत संगत आम्ही भरवत आहोत. त्यासाठी मी त्यांचा ऋणी आभारी आहे. इथून पुढेही आम्ही ऐतिहासिक शर्यत अल्कुडियास येथे होतील असे आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू, एवढे बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.